पाऊस पडायला लागल्यामुळे मी कशाची झाडे लावल्यात ते पुढे तुम्हाला सांगते. तर त्या अगोदर इथे आदल्या दिवशी रात्री आम्ही आज लवकर घरी गेलेलो, कारण की पाऊस पडत होता आणि पाऊस पडत होता त्यामुळे म्हणजे लवकर घरी जाऊ असं गेलो आणि चहा वगैरे घेतला आणि नंतरचं काही शूटच केलं नव्हतं. हा ब्लॉगच एंड झाला होता. मग दुसऱ्याच्याच मॉर्निंगला मी पावटे भात आहेत तयार करत आहे. इथे मी पावटे भाताला सर्व फोडणी वगैरे दिलेली आहे आणि पावटेही सोलून घेतलेले आहेत आणि ते माझा भात आहे तो रेडी म्हणजे मी घातलेला आहे. प्लस इथे माझी अंघोळ वगैरेही झालेली आहे. तुम्ही बघू शकता. भात रेडी झाल्यानंतर आव्हाने मी नाश्ता केला आणि आव्हानसाठी माझ्यासाठी चहासुद्धा बनवला होता. आमचा वरद काही चहा पित नाही, त्याला फक्त चहा चपाती वगैरे खायची असते तरच तो चहा घेतो, पण ते पण राहिलेला चहा काही पित नाही. मग आमच्या दोघांसाठीच मी चहा बनवला होता. नंतर त्याच्यासाठी चपाती बनवली होती, ती नंतर त्याला चहा चपाती दिली होती. आणि आता सगळं जेवण बनवून झाल्यानंतर आम्ही इथे वरद आणि मी वांग्याची रोपे आहेत ती लावून घेत आहोत, कारण की आहोने बाजार दिवशी आणलेले आणि ते लावायचे राहिले होते. सो मग मी आता इथे लावून घेत आहे आणि वरदही मला मदत करत आहे. आमच्या घराच्या बॅक साईडला तुम्ही इथे बघू शकता, मी कढीपत्त्याचे झाडे लावले आहेत आणि आळूची वडीचीही पाने लावलेत आणि मिरच्याची झाडे वगैरे लावलेत, गवतीच्याही लावले. पण थोडा जागा आहे तो मोकळा आहे, तिथे मी वांग्याची झाडे पहिलीही लावली होती, पण नंतर ते आले नव्हते. मग आता मी दुसरी झाडे लावत आहे आणि इथे वरदने माझा शूट घेतल्यानंतर इथे स्वतःचा बघा मांजराबरोबर शूट घेत दिसलेला आहे. कशी मस्ती चालली दोघांची. त्यानंतर तो परत आला माझ्याकडे, मामा झालंय का विचारायला, आणि माझं काम चालूच होतं. एवढे माझ्या पुढे आहेत तेवढे रोप लावायचे राहिले होते, त्यानेही मला थोडी मदत केली. पण नंतर तो गेला होता आतमध्ये. रोपे आहेत ते जास्त होते आणि जागा कमी होते, पण तिथे जागा मिळेल तिथे तिथे मी लावून घेतलेले आहेत. आणि ह्याच नोटवर माझा ब्लॉग संपते. बाय बाय.